नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. सारा महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता त्या महापालिका निवडणुकांची आज घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रपरिषद घेऊन महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे मुंबईसह राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुका होतील. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान आहे. 15 जानेवारी आणि 16 जानेवारीला निकाल आहे. म्हणजे मतदानानंतर दुसऱ्या दिवशी लगेच निकाल आहे. ही मोठी घडामोड आहे आणि त्याची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. जिल्हा परिषदा आधी होणार की महापालिका आधी होणार याकडे लक्ष होतं. तर आधी महापालिका निवडणुका घेत आहेत. मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुका कार्यक्रम आहे आणि त्या 15 जानेवारीला मतदान आहे. म्हणजे बरोबर एक महिना आहे. आज 15 डिसेंबर आहे. 15 जानेवारीला मतदान म्हणजे एक महिना मिळणार आहे. आता नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा राहील. नामनिर्देशन पत्र म्हणजे उमेदवारी 23 डिसेंबरपासून घ्यायला सुरुवात होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत ते चालेल. 30 डिसेंबर शेवटची तारीख उमेदवारी अर्ज द्यायची आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही 2 जानेवारी आहे. म्हणजे 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारी अर्ज 23 डिसेंबरपासून घ्यायला सुरुवात होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत तो कार्यक्रम चालेल. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत 2 जानेवारी आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दुबार मतदार. निवडणूक आयोगाने प्रथमच दुबार मतदारांची दखल घेतली आहे. दुबार मतदारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने उपाययोजना केली आहे. निवडणूक आयोगाने आज सांगितलं की दुबार मतदारांच्या नावापुढं डबल स्टार राहणार आहे. दुबार मतदारांच्या पुढे त्यांच्या नावापुढे डबल स्टार राहणार आहे. तसं निवडणूक आयोगाची माणसं जे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडे जाऊन आली. त्यांना विचारलं की तुम्ही कुठं मतदान करणार आहात. त्यांनी जो मतदान केंद्र सांगितलं त्यांना तिथेच मतदान करू दिलं जाईल. इतरत्र ते मतदान करू शकणार नाही. त्यांनी जे सांगितलं की त्यांनी जे निवडलं मतदान केंद्र तिथेच त्यांना मतदान करू दिलं जाईल. म्हणजे ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे. आता हा जो कार्यक्रम आहे मोठा कार्यक्रम आहे. पूर्ण महाराष्ट्रभर महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. कित्येक वर्षाने होत आहेत. म्हणजे काही ठिकाणी 3 वर्षाने होत आहेत, काही ठिकाणी 5 वर्षाने होत आहेत. एकूण 2869 नगरसेवक महाराष्ट्रभरातून निवडले जातील. इतका मोठा कार्यक्रम आहे. 29 महापालिका आहेत. तिथे त्यातून 2869 नगरसेवक निवडायचे आहेत लोकांना. सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका आटपा तुम्ही मोकळे व्हा. 31 जानेवारीपर्यंत तो कार्यक्रम निवडणूक आयोगाने पाळलेला दिसतोय. कारण त्याच्या 15 दिवस आधी 14 दिवस आधीच निकाल देऊन निवडणूक आयोग मोकळा होणार. म्हणजे आता या 2 महापालिकेच्या निवडणुकाबद्दल पेच होता. म्हणजे नागपूर आणि चंद्रपूर इथे आरक्षण वाढलेलं आहे. 50% आरक्षण वाढलेलं आहे थोडं. त्यामुळे तिथं काय होते त्या निवडणुका पुढे ढकलते का निवडणूक आयोग अशी भीती तिथल्या लोकांना होती, मतदारांना, की नागपूरचं काय
नागपूरची निवडणूक पुढे जाणार का, चंद्रपूरची पुढे जाणार का, परंतु आयोगाने तसं काही म्हटलेलं नाही. त्यामुळे नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीलाच होणार आहेत. अर्थात ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील निकाल वगैरे काय. ते एक मोठी डेव्हलपमेंट आहे की महापालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तशा त्या प्रतीक्षेत सारे राजकीय पक्ष होतेही. आता सत्ताधारी जे पक्ष आहेत ते महायुती म्हणून लढतायत आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे की आम्ही म्हणजे महायुती म्हणून लढणार आहेत. तिकडे विरोधकामध्ये काँग्रेस स्वबळावर लढते आहे आणि त्यांच्या बाजूला ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढत आहेत असं दिसत आहे. पण अजून राज ठाकरेंनी तसं जाहीर केलेलं नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पण राज ठाकरे ज्या पद्धतीने आपल्या चुलत भावासोबत फिरत आहेत, उठबस चालू आहे, त्या हिशोबाने ते ठाकरे बंधू युती करूनच मैदानात उतरतील असं दिसत आहे. एकूणच ही निवडणूक अनेकांचा हिशोब करणार आहे. काहींचा हिशोब नेहमीसाठी होईल. ही निवडणूक जिंकली नाही, मुंबईची निवडणूक, तर उद्धव ठाकरे संपतील आणि इकडे मुंबई जर जिंकता आली नाही तर महायुतीच्या नेत्यांचाही क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे. मुंबईत एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकत्र युती करून लढत आहेत, आधीच जाहीर झालं आहे. त्यामुळे या निकालात जनतेचा कौल कोणाला मिळतो याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे. काय वाटते तुम्हाला? कॉमेंट करा. नमस्कार.